जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही मुंबईमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आज सगळे बांधव मुंबईमध्ये आहेत आणि गेले 5 दिवस मुंबईमध्ये अशाच पद्धतीने ठिय्या आंदोलन आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी सगळेजणच मुंबईमध्ये स्वतःचे हाल करून राहत आहेत। आज दुपारी 3 वाजता महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटायला आले आणि त्याच्यामध्ये काही अंशी मराठा आरक्षणाच्या मागण्या या त्यांनी मान्य केल्या, परंतु त्याचा लेखी GR अद्याप आला नाहीये। मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत आमच्या हातामध्ये लेखी GR येत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्यात असं आम्ही मान्य करू शकत नाही। त्यासाठी आता राज्य सरकारला 1 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे। खरं बघायला गेलं तर हैदराबाद गॅझेटचा त्याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे आणि मराठा आंदोलकांवरती जे काही गुन्हे दाखल केलेले होते ते सुद्धा मागे घेण्यात येणार आहेत। ज्यांनी जे मृत्युमुखी पडले या आंदोलनाच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेणार आहेत। त्याबद्दल राज्य सरकारचा आम्ही धन्यवाद मानतो आणि अभिनंदनही करतो, कारण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या लढ्याला यांच्या उपोषणाला खरोखर यश मिळालं आहे। परंतु जोपर्यंत हातात लेखी GRची प्रत येत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील असं मनोजदादा जरांगे पाटील यांनी देखील आंदोलकांना सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता देखील आम्ही सर्व आंदोलक सगळे बांधव हे आत्ताही मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत। आता या माध्यमातून मी सांगते की लवकरात लवकर त्या GRची प्रत ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवा। मनापासून महाराष्ट्र राज्य सरकारचे या निमित्तानं अभिनंदन आणि धन्यवाद।